बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशाला शाळा कांदेवाडी या शाळेमधील एक आदर्श शिक्षक श्रीमान बाबासाहेबजी कांदे यांनी या भारत निवडणूक आयोगाने इसवी 2026ला मतदार याद्या पुनर्रचना करण्यासाठी SIR मार्फत चालवलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून शनी या बीड जिल्ह्याची, मराठवाड्याची आणि या तालुक्याची आणि विशेष जिल्हा परिषद प्रशाला शाळा कांदेवाडी या गावाचे नाव मोठे केलेले असल्यामुळे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्या हस्ते देखील बाबासाहेबजी कांदे यांचा सन्मान करण्यात आला, कारण त्यांनी SIR मार्फत चालवल्या जाणाऱ्या मतदार याद्यांचे काम 100% पूर्ण करून शनी या राज्यामध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळालेला असल्यामुळे आज त्यांचा जिल्हा परिषद प्रशाला शाळा कांदेवाडी येथे या गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या शाळेतील सहशिक्षकाच्या माध्यमातून आणि लाईव्ह दिवकऱ्याच्या माध्यमातून शनी बाबासाहेबजी कांदे यांचा सन्मान करण्यात आला, कारण त्यांनी या कांदेवाडी गावचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजवून शनी या शाळेचे नाव उज्ज्वल केलेले आहे. तरी सरांना विचारू सर, आपण हे SIR मार्फत चालवण्यात जाण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून शनी आपण चांगले काम केलेले असल्यामुळे आपला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान बहुमान करून शनी आपण बीड जिल्ह्याचे नाव या राज्यामध्ये रोशन केलेले असल्यामुळे आपण काय सांगता? कसं काम केलं? हॅलो, कसं केलं सांगायचं? हॅलो, सरांनी असं काम केलं की आम्हाला सर्वेचं काम देण्यात आलं. आम्ही सर्व याद्या गावोगावी घरोघरी नेऊन वाटण्याचा प्लॅन रचला. पण पहिल्या दिवशी आम्ही गेलो, आम्हाला शेतीचे कामं सुरू असल्यामुळे गावामध्ये 4-5 व्यक्ती भेटले आणि 4-5 व्यक्ती भेटले, परंतु मग गावचे पोलीस पाटील, गावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी आम्ही संपर्क करून सर्व SRIचे फॉर्म आम्ही रातोरात वाटप केले. ते वाटप करण्यासाठी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक जी प्रदीपजी खाडे साहेब, विलासजी खाडे साहेब, गणेशरावजी आमच्या शाळेचे अध्यक्ष गणेशजी खाडे साहेब, तसेच परशुराम कांदे साहेब, अशोकजी खाडे ह्यांनी आम्हाला इतकं मोलाचं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळंच आम्ही हे महाराष्ट्रात 1 नंबर काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सहकार्यामुळंच झालं आणि गावाची साथ असल्याशिवाय कुठलंच काम शक्य नाही आणि सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सरांनी बी रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत गावामध्ये फिरून ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रकारचं काम त्यांनी अगदी उत्कृष्टपणे केलं आणि हे काम केल्यामुळं आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदेवाडी ही नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर आली आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद प्रशाला शाळा कांदेवाडी येथील आपले सहशिक्षक श्रीमान बाबासाहेबजी कांदे यांनी चांगले काम करून शनी आपले कांदेवाडी गावचे आणि विशेष बीड जिल्हा शिक्षणामार्फत चालवली जाणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदेवाडी या गावचे नाव त्यांनी राज्यात केलेले असल्यामुळे आपल्या शाळेचा बहुमान झाला आहे, त्याबद्दल काय सांगताय? तर नक्कीच आदरणीय श्री कांदे सरांचा मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो. तसेच आम्ही आमच्या गावातील सर्व व्यक्ती, सर्व जे आत्ता मी नावं घेतले तुमचे, आदरणीय प्रदीप भाऊ खाडे, विलासजी खाडे, अशोक खाडे, परशुराम कांदे यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आम्ही सांगितलेले सूचनांचं त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामुळं आम्ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये 1 नंबर येण्याचं काम करू शकलो. सगळ्यांच्या सहकार्यामुळं झालंय. हे काही आमच्या एकट्याचं श्रेय नाही, तर हे सगळ्या गावाचं. आदरणीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापक अश्रुबा तिडके सर यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. तसंच तहसीलदार निळे साहेब, पाळवदे साहेब, भालेराव साहेब, आम्ही त्यांना रात्रीच्या 12 वाजताही फोन केला तरी त्यांनी आमचा फोन रिसीव्ह केला आणि येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन त्यांनी दिलं. त्याच्यामुळंच आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचे श्री कांदे सर यांनी आमच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. याचा आम्हाला गावकऱ्यांना आणि मी देवकर सर सहशिक्षक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. थँक्यू. तर पहा, त्यांचा मान सन्मान त्यांनी SIR मार्फत चालवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा, ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सादर उपक्रमाचा चांगला उपक्रम हाती घेऊन शनी या राज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदेवाडी या शाळेमध्ये ते सहशिक्षक काम करीत असताना या बीड जिल्ह्याची मान उंचावलेली असल्यामुळे श्रीमान बाबासाहेबजी कांदे यांना पुढील देखील असेच त्यांच्या हातून चांगले कार्य घडून शनी
या कांदेवाडी गावासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदेवाडी यांच्या माध्यमातून त्यांनी चांगले कार्य घडो. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवे कोरेज, बीड. 12 वाजता का व्हायना पण त्यांनी मला जी माहिती पाहिजे ती दिली आणि माहिती गाववाल्यांनी दिली आणि तहसीलमध्ये नायब तहसीलदार पाळोदे साहेब, माजी मुख्याध्यापक तिडके सर ह्यांनी मला बहुमोलाचा सल्ला दिला आणि राज भालेराव सरांनी मला सहकार्य केले आणि बिओ साहेब कोकणे सर, माजी केंद्र प्रमुख गांधले साहेब ह्यांनी मला खूप असं सहकार्य केलं. माझ्या गावातून प्रदीपजी खाडे, गणेश खाडे, अशोक खाडे, विलासजी खाडे, परशुराम कांदे आणि तसेच आमचे बळीराम कांदे, मधुकर कांदे, अमोल कांदे आणि अभिमन्यू कांदे, विष्णू सरपंच, अंकुशजी कांदे ह्यांनी मला असं खूप असं मोलाचं सहकार्य केलं आणि माझे सहकारी देवकर सर ह्यांचं मला खूप असं सहकार्य लाभल्यामुळं मी जिल्ह्यात तर नाही तर राज्यात प्रथम आलो. ह्याच्याबद्दल मला अभिमान सार्थ वाटतंय आणि हे सगळं माझ्या गावाला जाते. सर, शेवटचा प्रश्न आहे. या कांदेवाडी या गावचे नाव आपण राज्यामध्ये रोशन केलेले असल्यामुळे याचे सर्व श्रेय आपण कोणाला देता? मी माझ्या गावाला देतो सर. सगळं श्रेय माझ्या गावाला आहे. माझ्या ऑफिस जे माझं ऑफिस आहे धारूर तालुक्याचं तहसील, ह्या सगळं श्रेय त्यांना आहे. माझं काय नाही.